काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या 17 पैकी तब्बल 11 उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतली आहे. काय दबाव तंत्राचा वापर होतोय, काय काय सांगाल त्या संदर्भात एकंदरीत? महाराष्ट्रातलं राजकारण आता कधी नव्हे, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये त्या विचाराला संपुष्टात आणलं गेलेलं आहे. गुंडाराज, जंगलराज, भ्रष्टाचार युक्त महाराष्ट्र, अशा पद्धतीचा हा महाराष्ट्र निर्माण झालेला आहे. त्यामुळे ज्या 17 जागेवर विधान परिषदेच्या निवडणुका होत्या, त्या सगळ्या निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीचा दबाव तंत्र झालेला आहे, प्रत्येक ठिकाणी झालेला आहे. ज्या ठिकाणी 8 जागा त्या बिनविरोध आलेल्या आहेत, ह्या दबाव तंत्रामुळे झालेल्या आहेत. आमच्या इथेही सुद्धा आमचे जे उमेदवार होते त्या दबाव तंत्रामध्येच त्यांनी वापस घेतलं. आणि म्हणून एकरभऱ्याचा शेतकरी असलेला नरेश ईश्वरकर याला पहिल्यांदा महाराष्ट्रातल्या इतिहासात पहिल्यांदा असेल एखाद्या गरीब माणूस सुद्धा विधान परिषदेचं निवडणूक लढू शकते, हा संदेश आम्ही या निवडणुकीच्या निमित्तानं दिलेला आहे.